पालघर जिल्ह्यातील स्थानिक युवकांच्या हक्कासाठी आणि रोजगारासाठी मोठे आंदोलन उभे राहत असून सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत रणवीर यांनी थेट आमरण उपोषण इशारा दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोका-कोला ब्रेवरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संदर्भात स्थानिक युवकांना रोजगार, डीलरशिप आणि विविध संधीमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 6 मे 2026 पासून जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पालघर येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। साहेब नमस्कार। नमस्कार। आज आपण पालघरला एक मोठ्या कंपनीच्या हिंदुस्तान कोका-कोला बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड परप्रांतीय अधिकाऱ्याने स्थानिकां लोकांना डावलून परप्रांतीयांना डीलरशिप दिल्याबद्दल आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। साहेब नक्की काय विषय काय आहे समजू शकाल? हो, मी चंद्रकांत हरिभाऊ गणवीर, पालघर येथे माझं व्यवसाय आहे, ब्रेवरेज व्यवसाय। आणि मी मागे 4/2ला म्हणजे 4 फेब्रुवारीला याच्या आधी एकदा उपोषण केलं होतं। त्यावेळेस मला आपले जनता दरबारमध्ये गणेश नाईक साहेब यांनी म्हटलं होतं की बाबा आपण हा चर्चेने प्रश्न सोडवू, परंतु तो सोडवल्या गेला नाही। म्हणून मी पुन्हा आजपासून 7 मेपासून पुन्हा उपोषणात बसलेलो। आमची मागणी एवढीच आहे की इथेच पालघर येथे खूप सारे व्यापारी आहेत जे ब्रेवरेजचा व्यवसाय मागील 10, 15, 20 वर्षापासून करत आहेत। त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना इथं राजस्थान किंवा इथल्या UP बिहारच्या लोकांना इथं डीलरशिप देण्याचं कारण काय? कंपनीने का पालघरमध्ये लोक नव्हते किंवा आणखी कोणी नव्हते? आहेत, भरपूर लोक आहेत, कोणालाही द्या, पण ते स्थानिकांना दिली पाहिजे, हाच आमचा ध्येय आहे। ही तुमची रास्त मागणी असं तुम्हाला म्हणायचं? बिलकुल बिलकुल, हीच माझी रास्त मागणी आहे। आणि ज्यांना दिलेलं आहे त्याची ती डीलरशिप रद्द करावी व स्थानिकांना कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत डीलरशिप रद्द करणार नाही तोपर्यंत मी यावेळेस उपोषण चालू ठेवणार, मागे घेणार नाही। त्याच्यासाठी माझा शेवट जरी झाला तरी चालेल।